तर स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। तर त्यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून आणि 1 किलो बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे समप्रमाणात। आणि आज बनवणारा शेफ दुसरा आहे, माझा भाऊ हा बबलू। तर तो आज बिर्याणी बनवतोय, बघूया त्याच्या हातची बिर्याणी कशी होते। लाईट पण गेलेली आता। तर अगोदर काय टाकून घेतले, तेल आणि कांदा। तर छान असा कांदा परतला आणि कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत। तमालपत्र, दालचिनी, काळी मिरी, लवंग, जे काही खडे मसाल्याचे एक छोटंसं पॅकेट भेटतं ते टाकले। आणि नंतर टोमॅटो टाकला आणि हिरवी मिरची टाकली। तर आता ही रेसिपी पूर्ण त्याच्या पद्धतीनेच होणार आहे, मी फक्त बघायला आहे। आणि नंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, बघूया कशी बनते। नवीन पद्धत एक काहीतरी शिकायला मिळेल त्याच्याकडून। मस्त असं परतून घेतलेलं आहे लाल कलर येईपर्यंत। मोबाईल बघत बघत छान असं बिर्याणी बनवायचं चाललंय। आणि आज मला पण बनवलेली आयती बिर्याणी खायला भेटणार आहे। बघा सगळे मसाले टाकून गेल्यात, लाल मिरची पावडर, मटन मसाला, बिर्याणी मसाला आणि घरगुती थोडंसं काळं तिखट टाकले। नंतर त्यामध्ये एक पॅकेट दही टाकलं आणि मीठ टाकलं। तर एवढं साहित्य टाकले बिर्याणीसाठी सध्या त्याने। हळद वापरणार नाही अजिबात म्हणला। नंतर चांगला मसाला शिजवून घेतला आणि त्यामध्ये चिकन ॲड केलं। मस्त असं आता चिकन शिजू द्यायचं, याला एक 5 ते 10 मिनटं एक वाफ काढून घ्यायची, व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचे। बघा आता झाकून ठेवले, पाहू शकता किती छान एक उकळी आलेली। 5 मिनटं त्याला एक छान अशी वाफ काढून घेतली। थोडंसं चेक करून बघितलं त्याने, 50% चिकन शिजलं गेलं पाहिजे असं म्हणणं होतं त्याचं। कारण आज त्याचीच रेसिपी, त्यामुळे त्याच्या पद्धतीनेच मी सांगते। मुलांना पण छान छान रेसिपी करता येतात, फक्त त्याचा छंद पाहिजे। मस्त असं 50% चिकन शिजलं गेलेलं आहे। आता त्यात आपण पाणी घालून घेणार आहे। तर तांदूळ जेवढा आहे त्याच्या डबल प्रमाणात पाणी घातले त्याने। मस्त अशी एक उकळी आली पाण्याला की आता तांदूळ टाकून घेणार आणि मीडियम गॅस करून छान असा बिर्याणीला झाकून शिजेपर्यंत झाकून ठेवायचं। बघा आता शिजलेली, 10 मिनटं गेलं शिजायला। पाहू शकता किती सुटसुटीत मोकळी बिर्याणी तयार झालेली। मस्त बनवली, माझ्यापेक्षा पण छान बिर्याणी त्याला जमली बनवायला। कशी वाटली आमच्या बबलूच्या हातची बिर्याणी एक कमेंट करून नक्की सांगा। या सगळे जेवायला। तर आता घेतो खायला, भरपूर उशीर झालेला आहे आज। नवीन पद्धतीने काहीतरी आज बिर्याणी बनवलेली खायला मिळणार आहे। एकदम टेस्टी आणि यम्मी। मस्त अशा संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघा, चंद्राच्या उजेडामध्ये आणि मस्त बबलूने केलेली बिर्याणी खायला बसलेलो आहे। त्याबरोबर मस्त असं ही रस्सा पण बनवला आहे थोडासा। व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा। आपले व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।